मे महिन्यात या 2 राशीवर वाईट दिवस, अशुभ ग्रह स्थितीत गायब होणार सुखशांती। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये। सुख आणि सुविधांचा कारक मानल्या जाणाऱ्या शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे। 19 मे रोजी शुक्र सकाळी 8:51 वृषभ राशीत प्रवेश करेल। 19 मे ते 12 जून संध्याकाळी 6:37 पर्यंत शुक्र वृषभ राशीत असेल। शुक्र शुभ देणार असल्यास आनंद, सुखसुविधा, चांगले नातेसंबंध राहतात, परंतु जेव्हा त्याचे अशुभ परिणाम मिळतात तेव्हा सर्व काही उलट होते। वृषभ राशीत शुक्राच्या आगमनामुळे 2 राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागेल। शुक्राच्या राशीतील हा बदल आपल्या जीवनात अस्वस्थता आणू शकतो आणि सुखशांती हिरावून घेऊ शकतो। जाणून घेऊया मे महिन्यात शुक्राच्या संक्रमणामुळे कोणत्या 2 राशीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। मिथुन रास, शुक्राचे संक्रमण आपल्यावर अशुभ आणि नकारात्मक प्रभाव टाकू शकतो। 19 मे ते 12 जून पर्यंत कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका। विशेषतः अनोळखी लोकांवर विश्वास टाकू नये। त्यांच्या सल्ल्याने केलेली गुंतवणूक किंवा घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला अडचणीत आणू शकतात। असे लोक तुमची फसवणूक करू शकतात। आपण सावध असणे आवश्यक आहे। या कालावधीत कोणतेही काम घाईघाईने न करण्याचा सल्ला दिला जात आहे। ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते। कोणतेही नवीन काम करण्यापूर्वी त्याचे सर्व पैलू नीट जाणून घ्या। ते काम तुमच्यासाठी अडचणीचे ठरेल असे होऊ नये। या काळात तुम्हाला तुमच्या खर्चावरही नियंत्रण ठेवावे लागेल। फालतू खर्चामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते, कर्ज होऊ शकते। ही परिस्थिती टाळली पाहिजे। मीन रास, या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रात खूप मेहनत करावी लागेल। कामासाठी खूप घाई कराल पण यश मिळणार नाही असं होऊ शकतं। कामगिरी सुधारण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल कारण वेळ तुमच्यासाठी अनुकूल नाही। व्यवसाय करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल। व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ शकते। शुक्राच्या अशुभ प्रभावाचा तुमच्या नातेसंबंधावरही विपरीत परिणाम होऊ शकतो। कुटुंबियाशी वाद होऊ शकतो। बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा। शुक्राचा अशुभ प्रभाव तुमचे आरोग्यही बिघडवू शकतो। या काळात तुम्हाला काही आजार होऊ शकतात, ज्यातून बरे होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।